नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचं अजिंक्य फास्ट्रिक मॅथ या चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? बरे असाल, खुश असाल, हो की नाही? आणि रेग्युलर असा खूप असा अभ्यास करत असाल आणि अजिंक्य फास्ट्रिक मॅथ या चॅनलला देखील तुम्ही रोज फॉलो करत असाल, हो की नाही? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण शेकडेवारीच्या आज आपण पुन्हा एक नवीन भाग बघणार आहे। तर बघा शेकडेवारीचा आपण पुन्हा एक नवीन भाग बघणार आहे, 6वा। आणि त्या 6व्या भागामध्ये आपण काय बघणार आहे? उत्पन्न, खर्च आणि बचत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नवीन कन्सेप्ट शिकणार आहे, उत्पन्न, खर्च आणि बचतची। तर ठीक आहे, तर आपण प्रश्न बघण्याआधी, बेसिक बघण्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, हो की नाही? आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा, ठीक आहे? तर आपण बेसिककडे जाऊया। तर सर्वात पहिले आपण प्रश्न घ्यायला अगोदर कुठला आपण एकदम बेसिक फंडामेंटल्स घेत असतो, हो की नाही? तर आज आपण बेसिक घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला मुद्दा कोणता आहे? उत्पन्न, खर्च आणि बचत। उत्पन्न, खर्च आणि बचत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही व्यक्ती असो, काय ना काय तर आपली उपजीविका म्हणजे आपलं पोट भरण्यासाठी, उपजीविका रोजची दैनंदिन चालवण्यासाठी कुठला ना कुठला तो काम करत असतो, हो की नाही? आणि कामाद्वारे तो उत्पन्न कमवायचा प्रयत्न करतो। आणि जे काय उत्पन्न असतं, हो की नाही, जे काही उत्पन्न असते त्या उत्पन्न जे मिळते त्याच्यापासून तो काय करतो? खर्च भागवतो, हो की नाही? आपल्या उपजीविका चालवण्यासाठी, दैनंदिन उपजीविका चालवण्यासाठी तो खर्च करत असतो। पण ज्या वेळेस उत्पन्नाची, हो की नाही, उत्पन्नामधून जो पैसा खर्च केला जातो आणि ज्या पैशामधून जी काही रक्कम खर्च केल्यानंतर रक्कम उरते त्याला आपण काय म्हणतो? बचत म्हणतो, हो की नाही? तर बघा, मग सोप्या भाषेत जर म्हणायचं जर ठरलं विद्यार्थी मित्रांनो, तर बचत आणि खर्च, हो की नाही, बचत आणि खर्च यांची दोघांची मिळून एक उत्पन्न तयार होतं, हो की नाही? हे दोघे मिळून, बचत आणि खर्च मिळून उत्पन्न तयार होतं। आणि उत्पन्नाचे हे दोन फॅक्टर आहेत, हो की नाही, खर्च आणि बचत। म्हणजे जर ज्या वेळेस उत्पन्न मिळेल त्यावेळेस खर्च होईल, हो की नाही? आणि उत्पन्नामधून काही खर्च केल्यानंतर जी रक्कम उरते आपण त्याला काय म्हणतो? बचत म्हणतो, ठीक आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, केव्हाही बघा, ज्या वेळेस खर्च वाढतो त्यावेळेस बचत कमी होते, हो की नाही? आणि जर खर्च कमी झाला त्यावेळेस बचत देखील वाढते, हो की नाही? पण केव्हा? ज्यावेळेस उत्पन्न हे निश्चित असेल त्यावेळेस, निश्चित असेल, हो की नाही? ठीक आहे, तर आपण एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला मी सांगतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला दोन प्रकारचे आपल्याकडे एक्झाम्पल्स आहेत, फक्त तुम्ही थोडंसं काहीतरी ओळीमध्ये फरक आहे, शब्दांमध्ये फरक आहे, हो की नाही? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मोठा पॉईंट म्हणजे काय? आता ज्या विद्यार्थ्यांनी सक्सेसिव्ह केसचा आपला व्हिडिओ बघितला असेल, हो की नाही, ज्या विद्यार्थ्यांनी आपला सक्सेसिव्ह सक्सेसिव्हचा ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल, हो की नाही, सक्सेसिव्ह मेथडचा ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांना हा व्हिडिओ एकदम फायदेशीर ठरणार आहे। कारण की त्या मेथडनी एक नंबर मेथड आहे, कारण की एकच नंबर म्हणजे तुम्ही किती मोठं उदाहरण आणा, ठीक आहे, किती मोठं उदाहरण आणा, सक्सेसिव्ह मेथड जर लावली तर ती एकदम सोप्याने सोडवता येईल। एकदम सोपी मेथड आहे, एकदम सोपी, ठीक आहे? पण तिचे पण काहीतरी रूल्स आहेत, रेग्युलेशन असे, हो की नाही? तर ठीक आहे, ते पण
तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, सर्व काय त्याच्यामध्ये डिटेल दिलेलं आहे, संपूर्ण डिटेल त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक टाकलेली आहे, नक्की जाऊन बघा. पण हा व्हिडिओ संपल्यानंतर जाऊन बघा, हो की नाही, कारण की हा देखील पूर्ण बघा. वाटलंच तर हा बघून झाल्यानंतर सक्सेसिव्ह केस बघा, पुन्हा हा बघा, म्हणजे रिवाईज होईल, हो की नाही, चांगलीच गोष्ट आहे. तर ठीक आहे, तर बघा आपण या ठिकाणी पहिला टाईप घेत आहे प्रश्नाचा. तर बघा, एक व्यक्ती समजा, कुठली तरी एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या पगाराच्या 30% समजा जेवणावर खर्च होतो, 30% जेवणावर खर्च होतो, हो की नाही, 15% कपड्यांवर खर्च होतो, आणि 5% मनोरंजनावर खर्च होतो. हो की नाही. तरीसुद्धा तरी त्या व्यक्तीकडे 2,000 रुपये शिल्लक राहतात, म्हणजे बचत त्याची किती होते, तरी त्याच्याकडं 2,000 शिल्लक राहतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर त्याचा संपूर्ण पगार किती, तो टोटल पगार काढायचा आपल्याला. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे एकदम साधा आणि सोपा आणि सरळ प्रश्न आहे. हिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं याला सक्सेसिव्ह केस लागणार नाही. तुम्हाला सक्सेसिव्ह केस कधी लागेल तुम्हाला सांगतो मी, कारण की पुढचे जे उदाहरण येईल ना त्याच्यामध्ये तुम्हाला समजून सांगेल सक्सेसिव्ह केस केव्हा लागते. ठीक आहे, तर बघा आता हा प्रश्न एकदम सोपा आहे. फक्त यांची बेरीज करायची, जे पर्सेंटेज आहे त्यांची बेरीज करायची. तर बघा 30%, 15% आणि 5% यांची बेरीज किती होती, 50%, बरोबर आहे. पण जर आपल्याला जर टोटल जर 100% काढायचं आहे, हो की नाही, आपलं इन्कम कसं आहे 100%, कारण की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, कुठली गोष्ट असू दे ती 100% असते, हो की नाही. मग ती वर्गातल्या मुलामुलींची संख्या असो किंवा आपल्या गावातल्या लोकसंख्येची असो, हो की नाही, ती पूर्ण 100% असते, हो की नाही. ती 100% मानावंच लागते पहिल्यांदा, जर पूर्ण टोटल जर काढायचं असेल, हो की नाही. तर आपलं समजा इन्कम 100%, त्यापैकी समजा 50% जर आपला खर्च होतो, तर 50% सेविंग होते, हो की नाही. जर 50%ची व्हॅल्यू जर 2,000 आहे, कारण की 50% जर सेविंग होते तर सेविंग आपली 2,000 आहे, बरोबर आहे. मग हे 50%च्या बरोबरीने 2,000 आहे. मग याला जर भागला तर कितीने जाईल भाग, हा 0 गेला, हो की नाही. 5 चौक 20 म्हणजे 40 आलं, म्हणजे 1% बरोबर 40 आलं, बरोबर आहे. तर 100ने गुणला तर आपण 100% येईल. मग इथे गुणलं 100ने तर किती येईल, तर मग 100% बरोबर किती येईल, 4,000, हो की नाही. तर टोटल आपली किती आली, मग टोटल आपली 4,000 आली. तर कसं वाटलं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो, नक्की सांगा, हो की नाही. ठीक आहे, तर आपण पुढचं उदाहरण बघत आहे. बघा, तर पुढचं उदाहरण थोडंसं काहीतरी वेगळं आहे, थोडंसं काहीतरी, हो की नाही. तर एकदम लाईन बिन एकदम सेम आहे, पण त्याच्यामध्ये सक्सेसिव्ह मेथड लागेल. पण कशी लागेल तुम्ही आता नक्की बघा, ते कशा पद्धतीने लागेल, ओके. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. हा टाईप नंबर 2 आहे. तर बघा, मी तुम्हाला उदाहरण देतो की एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या पगाराच्या 20% जेवणावर
उर्वरित पगाराच्या पगाराच्या 50% रक्कम कपड्यांवर हँड रायटिंगवर जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो, कारण की इथं पेन टॅबवर लिहितो ना मी तर थोडा त्रास होतो मला म्हणजे ॲक्युरेट लिहिता येत नाही. जे आपण वही पेनवर लिहितो तशा पद्धतीने लिहिता येत नाही, कारण की पेन सटकतो ना हा, त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम येतो. तर थोडं काहीतरी ॲडजस्टमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, तर किती 50% रक्कम कपड्यांवर खर्च करतो, हो की नाही. तरीसुद्धा त्याचा पगार, तरी त्याची बचत, समजा आपण शॉर्टकट लिहितो तरीसुद्धा त्याची बचत 4,000 रुपये राहते. तर एकूण पगार किती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपा आहे, काही अवघड नाही. फक्त मागचा जो प्रश्न होता त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. तर वेगळा म्हणजे कसं आहे, तर तुम्हाला पर्सेंटेज माहिती आहे, हो की नाही, 20% जेवणावर. आणि त्यांनी काय सांगितलं, उर्वरित. हा जो शब्द आहे ना, हा शब्द आल्यामुळं सगळं आपलं मेथडच बदलली, हा चेंजर बनला. यांनी आपलं उत्तरच चेंज केलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता उत्तर चेंज कसं केलं, तर बघा त्यांनी काय सांगितलं, तर स्वतःच्या पगाराच्या 20% आणि हे पगार म्हणजे जेवणावर खर्च करून झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्या म्हणजे जी काही रक्कम उरण त्याचे परत 50% काढायचे आपल्याला, हो की नाही, कपड्यांवर, हो की नाही. तर 50% त्याच्यावर देखील काढायचं आणि त्याच्यानंतर जी रक्कम उरण ती बचत उरेल 50% खर्च करून झाल्यानंतर. तर कशा पद्धतीने, तर बघा आपल्याकडं सक्सेसिव्ह मेथड आहे, सोपे मेथड आहे, पण तुम्हाला याचं बेसिक सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लय मोठं उत्तर नाही याचंवालं, ठीक आहे. तर बघा आपल्याकडे 100x आहे, हो की नाही. तर त्यांनी काय सांगितलं, जेवणावर 20%, तर 100च्या 20% गेलं 20x, हो की नाही. 20x गेले तर किती उरले, 80x, बरोबर आहे. 80x मग उरलं जे काही रक्कम उरेल, हो की नाही. हा जो उर्वरित शब्द आहे ना, हा उर्वरित शब्द आल्यामुळे आपल्याला सक्सेसिव्ह मेथड लावायची गरज पडली. तुम्हाला पुढं उदाहरणामध्ये देखील समजेल. आपण हे प्रश्न घेतलेलेच आहे, ठीक आहे. तर तुमचे जे काय डाऊट्स आहेत बरोबर नंतर क्लिअर होईल, ठीक आहे. तर बघा तर कपड्यांवर किती खर्च करतो, 50% खर्च करतो आहे. म्हणजे जे 80 उरलेली का याच्या 50% खर्च करतो आहे, म्हणजे 50% किती आलं, मग 40x, बरोबर आहे. जर 80मधून 40x गेलं तर 40x उरले, बरोबर आहे. मग 40x उरले आणि तीच काय बचत आहे. जर 40x बरोबर मग किती होतील, मग 4,000. मग 1x बरोबर किती होईल, मग 100. x बरोबर किती होईल, 100. तर टोटल पगार किती येईल, मग आपल्या त्यांनी काही विचारलं तर टोटल एकूण पगार किती, तर सुरुवातीला आपल्याकडे किती होता, 100x होता. मग जिथं x आहे तिथं 100 ठेवा, मग 100 गुणिले 100 बरोबर किती आलं, 10,000. समजलं कशा पद्धतीने उत्तर आहे. तर ठीक आहे, आता आपण ही नॉर्मल मेथड बघितली, हो की नाही, बेसिक मेथड बघितली. पण आता आपण सक्सेसिव्ह मेथड कशी बघणार आहे. बघा सक्सेसिव्ह मेथड एकदम सोपी मेथड आहे. तर बघा कशी, तर बघा आपल्याकडे 20% म्हणजे किती, 20% म्हणजे किती, 1/5, बरोबर आहे. आणि 50% म्हणजे किती, 1/2, बरोबर आहे. तर बघा 20% म्हणजे आता इथं त्यांनी काय सांगितलं, जेवणावर खर्च करतो आहे, म्हणजे टोटल इन्कम समजा 5 होती, ती 1 रेशोने खर्च केली तर 5 वरून 4 उरली, बरोबर आहे. आणि 50% जर इन्कम होती आपली तर 1 रेशोने कमी झाली, ती किती झाली, 2 वरून 1 झाली. बस फक्त यांचा आडवा
भागाकार करायचा आणि उभा असेल तर गुणाकार करायचा. तर बे एक बे, बे दुने 4, हो की नाही. तर काहीच नाही उरलं, तर 5:2 आली, बरोबर आहे. तर त्यांनी काय सांगितलं, बचत. मग हा 2 काय बचत तर आहे, बचत तर आली. मग 2:4,000 बरोबर 2 बरोबर 4,000. तर 1 बरोबर किती येईल, 2,000, बरोबर आहे. तर 5 बरोबर किती येईल मग, 10,000. कसं वाटलं? ज्यांनी सक्सेसिव्ह मेथडचा जो व्हिडिओ बघितला असेल त्यांना 100% फायदा होईल, म्हणजे होईलच, 100% होईल. ठीक आहे. तर तुम्ही जर सक्सेसिव्ह मेथडचा तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये 100% टाकणारच आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण नक्की जाऊन बघा, तुम्हाला एक्स्ट्रा जे शिकायला भेटेल ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर आपण पुढचा प्रकार घेऊया बघा. तर आपण प्रश्न घेऊया आता डायरेक्टली. ठीक आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिला प्रश्न घेत आहे बघा. तर एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 20% जेवणावर, 10% कपड्यांवर व 40% मनोरंजनावर खर्च करतो. तरीसुद्धा त्या व्यक्तीकडे 9,000 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा एकूण पगार किती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी उर्वरित हा शब्द कुठंच वापरलेला नाही. ठीक आहे. उर्वरित हा शब्द कुठंच वापरलेला नाही, म्हणजे फक्त आपला हा जो प्रश्न हा फक्त सरळ प्रश्न आहे. तर त्यांनी काय सांगितलं, तर 20% जेवणावर आणि 10% कपड्यांवर खर्च करतो. ओके नाही. 20% अधिक 10% अधिक 40%, हो की नाही. त्यांची बेरीज किती होती, 70%, बरोबर आहे. तर 70% जर खर्च आहे तर मग बचत किती होईल, मग 30%, बरोबर आहे. तर मग आपल्याला इथं सांगितलेलं आहे 30% म्हणजे किती, 9,000 आहे. जर 30% बरोबर जर 9,000 आहे, 1% बरोबर किती होईल, मग 300, बरोबर आहे. 1% बरोबर किती होईल, 300. तर आपल्याला 100% काढायचे. तर 100% बरोबर किती होईल, मग जर 100ने दोन्ही बाजूला जर गुणलं तर किती होईल, मग 30,000. तर 30,000 हे ऑप्शन एकदम बरोबर आहे बघा. ठीक आहे. तो विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कसा वाटला ते मला नक्की सांगा, हो की नाही. तर त्यावरलं उत्तर देखील कसं वाटलं ते मला नक्की सांगा. ठीक आहे. तर एक लाईक करा. ठीक आहे. तर आपण पुढचा प्रश्न बघूया. चला दुसरा प्रश्न बघूया बघा. एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 5% जेवणावर, 15% कपड्यांवर आणि 20% मनोरंजनावर खर्च करतो. तरीसुद्धा त्या व्यक्तीकडे 1,800 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा एकूण पगार किती? जो मागचा प्रश्न होता एकदम सेम टू सेम तसाच प्रश्न आहे, हो की नाही. 5%, 15% आणि 20%, हो की नाही. त्यांची बेरीज किती होती, 40%, बरोबर आहे. जर 100मधून जर 40% गेले तर किती उरतात, 60%. तर त्यांनी काय सांगितलं, तर बचत किती, मग 1,800. मग 60% देखील बचतच आहे. मग बचत आणि 60% सेम होतील, म्हणून 60% बरोबर 1,800, हो की नाही. हा 0 गेला, हा 0 गेला, 6 6 6 त्रिक 18, हो की नाही. म्हणजे 1% बरोबर किती आलं, 30, बरोबर. तर 100% बरोबर किती होतील, मग 100% बरोबर मग किती होतील, 300, 3,000. तो कोणता ऑप्शन बरोबर आहे, बी ऑप्शन एकदम बरोबर आहे बघा. ठीक आहे. तुम्हाला आता उदाहरण समजलं असेल, हो की नाही. आणि तुमच्या लक्षात बेसिक म्हणजे जे काय बेसिक कन्सेप्ट होती ते देखील लक्षात आली असेल का, कशी घेतली होती बेसिक कन्सेप्ट, हो की नाही. आपण हे 2 उदाहरण बघितले, ते पण सेम टू सेम बघितले, त्याच्यावरून तुमच्या लक्षात आले असेल की कशी घेतली आपण. तर ठीक आहे, आपण पुढचं एक उदाहरण घेऊया. आता बघा इथं उर्वरित शब्द आलेले आहे बघा. तर या ठिकाणी सक्सेसिव्ह मेथड लागेल. तर बघा, एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 25% जेवणावर व उर्वरित पगाराच्या 30% कपड्यांवर खर्च करतो. तरीसुद्धा त्या व्यक्तीकडे 5,250 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा एकूण पगार किती? तर बघा या ठिकाणी फक्त आणि फक्त सक्सेसिव्ह मेथड लागेल, दुसरी कुठलीही मेथड लागणार नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 25% म्हणजे किती, 1/4, बरोबर आहे. 30% म्हणजे किती, 3/10, बरोबर आहे. तर त्यांनी काय सांगितलं, 4 होती, ती 1 कमी झाली, हो की नाही. ते 3 होतील, बरोबर आहे. आणि 3 म्हणजे 10 होती,
ती 3 रेशोने कमी झाली, 10वरून 7 होईल, हो की नाही. तर बघा 7 त्रिक 21, बरोबर आहे. आणि 4ने 10ला गुणलं 40 आली. तर आपल्याकडं बचत किती मग 5250. तर 21 रेशो बरोबर किती होईल मग 5250, बरोबर आहे. जर यांनी याला भागलं तर किती होतील मग, याला 5 वेळेस भाग जाईल, हो की नाही. तर 1 रेशो बरोबर 50 होईल. एक रेशो बरोबर 50 होईल. तर आपल्याला 40 काढायचं आहे. ते किती येतील मग 50 गुणिले 40 बरोबर किती आलं 20,000, बरोबर आहे. तर आपलं कोणतं उत्तर बरोबर आहे, तर ए ऑप्शन एकदम बरोबर आहे पहा. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघूया. तर बघा, एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या, हा देखील प्रश्न एकदम सेम आहे जो मागचा घेतला होता, सेम टू सेम आहे. जर एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 10% जेवणावर व उर्वरित, हो की नाही, हा शब्द तर खूप महत्त्वाचा आहे. हा तर डायरेक्ट गणित बदलून टाकणार शब्द आहे हा, हो की नाही. तर याला तुम्ही लक्षात ठेवा, हो की नाही. तर जेवणावर व उर्वरित पगाराच्या 15% रक्कम कपड्यांवर खर्च करतो, तरीसुद्धा त्या व्यक्तीकडे 22,950 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा एकूण पगार काढा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 10% म्हणजे किती 1/10, बरोबर आहे. आणि 15% म्हणजे किती 15% म्हणजे 3/20, बरोबर आहे. जर 10 होती, 1 रेशोने जर कमी झाली तर 10वरून 9 होईल, बरोबर आहे. 20 होती, 3 रेशोने कमी झाली तर 20वरून 17 होईल, बरोबर आहे. तर यांचा गुणाकार केला तर किती 200 वेळेस जाईल, आणि यांचा गुणाकार केला तर किती वेळेस जाईल 7 9 63, 6 आले आजच्याला, 6 9 153, बरोबर आहे. जर 153 बरोबर किती होईल मग 153 रेशो बरोबर किती 22,950, हो की नाही 22,950. तर यांना जर आपण भाग दिला तर कितीने जातो बघा, हा 3 वेळेस भाग जातो, की नाही. 5 त्रिक 15, 3 वेळेस भाग जातो, म्हणजे 130 वेळेस जातो पूर्णपणे टोटली, हो की नाही. 130 वेळेस जातो. ते 1 रेशो बरोबर जर 130, जर 1 रेशो बरोबर जर 130, तर 130ला आपण जर या 200 रेशोने जर गुणला तर किती होतील मग, ते 2 26, हो की नाही 26,000. की यापैकी कोणताही नाही, डी ऑप्शन एकदम बरोबर आहे बघा. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचं एक उदाहरण घेत आहे बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विशाल त्याच्या पगाराच्या 30% जेवणावर खर्च करतो, 12% मनोरंजनावर खर्च करतो आणि 20% कपड्यांवर खर्च करतो, तरीसुद्धा त्याच्याकडे 7,600 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा एकूण पगार किती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न हा नॉर्मल प्रश्न आहे बघा. ते 30% जेवणावर, 12%, 30 आणि 12 यांची बेरीज केली किती होती 42 आणि 20 किती होती 62. तर 62% समजा खर्च होतो, हो की नाही. 100मधून जर 62 खर्च होतो, तो बचत किती उरते मग 100मधून 62 वजा केलं तर किती उरते 8 उरते, आणि 9मधून गेले 38%, बरोबर आहे. मग 38% बरोबर किती होती, हाय काय सेविंग आहे, बचत आहे, हो की नाही. जर 38% बरोबर जर 7,600, बघा तर 1% बरोबर किती आलं मग, याला तर 2 वेळेस भाग जातो, 38 2 76, म्हणजे 200 येतो. 1% बरोबर जर 200, जर दोन्हीकडं जर 1%ला जर गुणलं, हो की नाही, तर 100% बरोबर किती येतील मग 20,000. तर सी ऑप्शन एकदम बरोबर आहे बघा.
तर ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न घेत आहे बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न घेत आहे बघा. तर राहुल त्याच्या पगाराच्या 37.5% जेवणावर व उर्वरित, आलाच करू उर्वरित शब्द, तर उर्वरित 12% कपड्यांवर, 10% घर भाड्याने 10% घर भाड्याने खर्च करतो, हो भाड्यावर खर्च करतो, तरीसुद्धा त्याच्याकडे 9,450 रुपये शिल्लक राहतात. तर राहुलचा एकूण पगार किती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 37.5% म्हणजे किती? बघा आता हा 12.5%चा किती आहे? 12.5%च्या 3 गुणे, बरोबर आहे. जर 12.5%ला जर 3ने गुणलं तर किती होतील? 37.5, ओके नाही. पण 12.5% म्हणजे किती? 1/8, ओके ना. जर याला जर गुणलं तर 3ने किती होतील मग? 3/8, बरोबर आहे. समजलं असेल आता 37.5चं किती अपूर्णांक किती समजलं असेल, हो की नाही. तर 37 अपूर्णांकाचं किती आहे? 37.5चा अपूर्णांक किती आहे? तर 3/8 आहे, बरोबर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं 12.5% चुकून 12% झाले असेल माझ्याकडून. इथं 12.5% आणि इथं 10%, इथं 12.5 आहे आणि इथे 10 आहे, ठीक आहे. तर 12.5 म्हणजे किती? 1/8 आणि 10% म्हणजे किती? 1/10, बरोबर आहे. 1/10 होतो. जर 8मधून जर 3 रेशो केलं तर किती उरतं? 5 रेशो, बरोबर आहे. कारण की सक्सेसिव्ह केस आहे. 8मधून जर 1 गेला तर किती उरतो? 7 रेशो. आणि 10मधून 1 रेशो गेला तर किती उरतो? 10मधून 9 उरतो. जर यांना जर भाग दिला तर किती? 5 1 5, 5 2 10, ओके ना. 8 8 64 आणि 64 आणि हे 128, ओके ना. 64 गुणिले 128 होईल. आणि याचं किती होतं? 7 9 63. तर त्यांनी किती सांगितले? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये थोडी गडबड आहे, कारण की मी व्हॅल्यू घेताना थोडी वेगळीच व्हॅल्यू घेतली ती आणि प्रिंटिंग मिस्टेक आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळं थोडं प्रॉब्लेम येत आहे. तर ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न जो आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला बघूया का हा काय आहे ते नेमकी. ठीक आहे, ते मी याच्यामध्ये थोडा ऑप्शन पण म्हणजे वेगळे आलेले आहेत आणि हे पर्सेंटेज आहे हे देखील वेगळे आलेले आहेत, ठीक आहे. तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. बघा, आपण उद्याच्या याला पुन्हा घेऊया हा प्रश्न. तर बघा, जर एका व्यक्तीने त्याच्या पगाराच्या 30% घर भाड्यावर, 40% मनोरंजन, 10% कपड्यांवर खर्च करतो, तरीसुद्धा त्याच्याकडे 5,000 रुपये शिल्लक राहतात, तर त्या व्यक्तीचा एकूण पगार किती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उर्वरित शब्द कुठंच नाही. बघा, इथे नाही आहे, इथे नाही, इथे देखील नाही, कुठेच नाही आहे, ओके नाही. म्हणजे यांची डायरेक्टली बेरीज करायची. 30 आणि 40 70, 70 आणि 10 80. मग 80% जर 100मधून जर गेले तर किती उरतील? मग 20% उरतील, ओके नाही. 100मधून जर 80% गेले तर 20% उरतील. आणि हे काय, मग हा जो खर्च आहे तर हा काय बचत आहे, ओके नाही. तर 20% बरोबर किती येते मग? 5,000, ओके नाही. तर 1% बरोबर किती येते मग? 1% बरोबर 250, बरोबर आहे. 1% बरोबर जर 250 तर 100% बरोबर किती येतील मग? 25,000. तर कोणतं उत्तर बरोबर? डी ऑप्शन एकदम बरोबर आहे बघा. तर ठीक आहे, तर आपण पुढचं उदाहरण घेत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, या ठिकाणी उर्वरित शब्द आलेला आहे बघा, या ठिकाणी उर्वरित शब्द आलेला आहे, ओके नाही. तर इथं काय लागेल? सक्सेसिव्ह केस लागेल. या ठिकाणी देखील उर्वरित शब्द, तर या ठिकाणी काय लागेल? सक्सेसिव्ह केस लागेल. तर बघा, एका व्यक्तीच्या पगाराच्या 14.28% घर भाड्यावर खर्च करतो, उर्वरित 16.66% मनोरंजनावर खर्च करतो आणि उर्वरित 25% जेवणावर खर्च करतो.
जर त्याचा संपूर्ण पगार, आता इथं संपूर्ण पगार दिलेला आहे 56,000 आहे, तर त्याची बचत किती आपल्याला या ठिकाणी आता बचत काढायची. तर बघा प्रश्न देखील एक सोपा आहे, एवढं पण काय अवघड नाही. तर 14.28% म्हणजे किती? तुम्हाला जर हे अपूर्णांक माहिती नसेल विद्यार्थी मित्रांनो, तो खूप मोठा तोटा आहे, हो की नाही? खूप मोठा तोटा होतो आहे तुम्हाला. कारण की तुम्ही पहिले जाऊन व्हिडिओ बघा, पहिल्यापासून तुम्ही फॉलो करा, तेव्हाच तुम्हाला सर्व लक्षात येईल. ठीक आहे. तर बघा 1/28 म्हणजे किती? 1/7 बरोबर आहे. 16.66% म्हणजे किती? 1/6 बरोबर आहे. आणि 25% म्हणजे किती? 1/4. तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ बघा, हो की नाही? तुम्हाला सर्व लक्षात येईल, एकदम बरोबर लक्षात येईल. तर पहिल्यापासून जर फॉलो करत असेल तर खूप चांगलं आहे. ठीक आहे. तर बघा, तर त्यांनी काय सांगितलं, हे सर्व खर्च आहे, हो की नाही? तर 7 रेशो आहे पहिले. जर 1 रेशोने कमी झाला तर किती होईल? 7 वरून 6 होईल बरोबर आहे. पहिले 6 आहे, 1 रेशोने कमी झाला 5 होईल, 6 वरून 5 होईल, हो की नाही? आणि पहिले 4 होता, तो 1 रेशोने कमी होऊन किती होईल? 3 होईल. 4 रेशोवरून 3 होईल. हा काय रेशो आहे. ठीक आहे. तर 6 कॅन्सल, हो की नाही? तर याला आता भागता जात नाही. 7 चोक 28 रेशो, हो की नाही? 5 त्रिक 15, 28 रेशो 15. पण हा काय? हा टोटल इन्कम आहे आपलं, हो की नाही? टोटल इन्कम आहे. तर त्यांनी टोटल इन्कम किती दिलेलं आहे? 56,000. मग 28 रेशो बरोबर 56,000. 1 रेशो बरोबर किती येते? मग 2,000. तर ही काय आपली बचत आहे बरोबर आहे. तर किती? 15 रेशो, मग गुणिले 15, तर किती आली? 30,000. ठीक आहे. प्रश्न कसा वाटला ते मला नक्की सांगा, हो की नाही? आणि त्यावरलं एक्सप्लेनेशन देखील कसं वाटलं ते मला नक्की सांगा. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण इथपर्यंतच बघणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया येणं मला खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कुठलेही जरी तुम्हाला प्रॉब्लेम असेल, हो की नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर नक्की मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देईल, हो की नाही? कारण की आपण नवीन सेशन घेऊ. मग कुठल्याही प्रकारचं जर तुम्हाला जर डाऊट असतील, हो की नाही, तर त्याच्यावर आपण नवीन सेशन घेऊ एखादा, काय हरकत नाही. पण तुमचे डाऊट्स क्लिअर होणं, तुमची परीक्षेला तुम्ही तयार करणं माझं कर्तव्य, हो की नाही? आणि ते मी पूर्णपणे पार पाडेल. ठीक आहे. काळजी करू नका. तर आपण भेटूया आता पुढच्या लेक्चरला. ठीक आहे. ठीक आहे. तर मग व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल पण सबस्क्राईब करा. खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कारण की बेसिक कन्सेप्ट, फंडामेंटल्स खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे. धन्यवाद.